आर्यभूमीच्या भविष्यकालीन शहरात राघव आणि राणीचे प्रेम आकाशीय गंगेसारखे तेजस्वी होते. परंतु सत्ताधारी सभेने प्राचीन परंपरेचा हवाला देत त्यांच्या एकत्र येण्यास मनाई केल्याने त्यांच्या आनंदाला खीळ बसली. अडचणींना झुगारून राणीने तिच्या मैत्रिणींकडून मदत मागितली. डॉक्टर नलिनी, एक प्रतिभाशाली बायोटेक्नॉलॉजिस्ट, कॅप्टन कुणाल, एक धाडसी अवकाश संशोधक, आणि ज्योती, एक कुशल हॅकर. एकत्रितपणे त्यांनी सभेच्या पाळत ठेवणे आणि वानप्रस्थच्या गूढ जंगलात पळून जाण्याची योजना आखली, जिथे प्राचीन रहस्य आणि प्रगत तंत्रज्ञान एकत्रित झाले आणि तारापार प्रेमींसाठी आशेची किरण दिली. सभा बंद पडताच राघव आणि राणीच्या मित्रांनी धाडसी पलटवार सुरू केला. डॉक्टर नलिनी यांच्या बायोबॉट्सने शत्रूवर हल्ला केला, तर कॅप्टन कुणालच्या अंतराळयानाने अचूक मारा केला. ज्योतीच्या सायबर युद्धाने सभेच्या कमांड सेंटरला अपंद केले. भरती वळली आणि पुरोगामी शक्ती विजयी झाल्या. त्यानंतर राघव आणि राणीने त्यांच्या मित्र आणि मित्रांनी वेढलेल्या ऐतिहासिक आंतरजातीय समारंभात शपथ घेतली. अशा प्रकारचा पहिला त्यांच्या युनियनने आर्यभूमीसाठी एक नवीन युग चिन्हांकित केले. सभेचे कठोर पदानुक्रम मोडकळीस आली. त्याची जागा अधिक सर्वसमावेशक, समतावादी समाजाने घेतली. नवविवाहित जोडप्याने ताऱ्यांकडे टक लावून पाहिल्यावर कॅप्टन कुणालने घोषित केले, आज आम्ही केवळ युद्ध जिंकले नाही, तर उज्ज्वल भविष्याचे दरवाजे देखील उघडले. नलिनी हसल्या, प्रेमाने अत्याचारावर विजय मिळवला. ही नवीन युगाची पहाट होऊ. ज्योतीचे डोळे अश्रूंनी चमकले, आम्ही आमच्या समाजाची संहिता पुन्हा लिहिली आहे.